कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. माथेरान या पर्यटन स्थळाच्या प्रमुख प्रवासी वाहन असलेल्या घोड्यांचे आरोग्य सुदृढ राहावं या मुख्य उद्देश लक्षात घेऊन तसंच जिल्हा परिषद, रायगड पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून अश्व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सर्व घोड्यांची तपासणी होणार असून सर्व अश्वचालकांना मोफत औषधं वाटप करण्यात आली. हे शिबिर 8 दिवस सुरू ठेवण्याचे आदेश वैकुंठ पाटील यांनी दिलेत. या प्रसंगी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते. माथेरानमध्ये घोडा हे प्रवाशांचे प्रमुख वाहन असून या घोड्याला व्यवसायावर 40% माथेरानकरांचा उदरनिर्वाह चालतो. अशा पोशिंद्याच्या आरोग्यावर पशुसंवर्धन विभागानं विशेष लक्ष केंद्रित करून मंगळवार 11 जुलै येथील प्रीती हॉटेल येथे अश्वपालकांना औषधं वाटप करून घोड्यांचं लसीकरण, सरा, ग्लँडर्स या रोगाची तपासणी करण्यात आली. पावसाळ्यात घोडे तबेल्यात बांधून असल्यानं अनेक व्याधीनं बाधित होतात, जंतानं ग्रासले जातात. त्यामुळे जंतांचं औषध मोफत देण्यात आलं. सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर मोफत औषधं देण्यात आली. जिल्ह्यातील 30 डॉक्टर या शिबिरात सहभागी झालेत. पुढील 8 दिवस हे शिबिर होणार आहे. एकूण 460 प्रवासी घोडे तसंच 140 मालवाहतूक घोडे यांची मोफत तपासणी आणि औषधोपचार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सभापती नारायण डामसे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड जिल्हा परिषद यांच्या प्रियदर्शनी मोरे, पशुसंवर्धन सदस्य जनादर भस्मा, पल्लवी भोईर, महेश म्हात्रे, अविनाश नलावडे, वासंती गुणाजी, मंदा ढेबे, जागृती मानकर, अविनाश शिंदे, रायगड जिल्हा परिषद सदस्य वर्षा दोरे, सुवर्णा ठाकरे, सुनीता मोरे, मारुती घारे उपस्थित होते. तर पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉक्टर सचिन देशपांडे, सहआयुक्त पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर शामराव कदम, डॉक्टर अजय कांबळे, माथेरान पशुवैद्यकीय अधिकारी सुदर्शन मुंडे तसंच अन्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की माथेरानमध्ये सर्वाधिक जास्त पशुधन असून अश्वाच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिलंय. तसंच दवाखाना सुधारून अद्ययावत करण्यावर भर देणार आहे. सर्व अश्वपालकांना मोफत औषधं दिली जाणार आहेत. अश्वांसाठी सदैव पशुधन विभाग तत्पर असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे शिबिर 8 दिवस सुरू राहणार आहे. माथेरानसाठी प्रभारी डॉक्टरांची नियुक्ती गेली 2 वर्षांपासून माथेरानमध्ये पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती नव्हती. पण जेव्हा वैकुंठ पाटील सभापती झाले त्यानंतर त्यांनी तातडीनं माथेरानसाठी प्रभारी डॉक्टरांची नियुक्ती केली असून डॉक्टर कामावर रुजू झाल्यानं स्थानिक अश्वपाल संघटनेनं समाधान व्यक्त केलंय. पशुसंवर्धन खात्याची अश्व तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या सगळ्या माथेरानवासियांना एक आनंदाची बातमी आहे की बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आम्ही पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर्स अपॉइंटमेंट केले आहेत. त्याच्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर्स या ठिकाणी अपॉइंट झालेत. निश्चितपणे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे जे अश्व मालकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे दवाखान्याचा विषय, त्याचबरोबर तबेल्यांचा विषय, त्याचबरोबर आज या ठिकाणी होणारा कचरा त्याचा सुद्धा विषय, त्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली. पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून विषय समितीची सभा सुद्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये दवाखाना सुधारणा किंवा अन्य ज्या ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित गोष्टी मार्गी लावण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे. हे शिबिर आजपासून सुरुवात झालं आहे. हे जवळपास 8 दिवस शिबिर चालेल. याच्या माध्यमातून घोड्यांच्या रक्तांची तपासणी होणार आहे आणि तपासणी होऊन या ठिकाणी घोड्यांना त्या ठिकाणी इलाज केला जाईल आणि त्याचबरोबर घोड्यांबरोबर माणसांचं सुद्धा आरोग्य योग्य रीतीने राखलं जाईल. निश्चितपणे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सर्व सदस्य या ठिकाणी हजर झाले आहेत. विशेष समितीची सभा सुद्धा संपन्न झाली आहे आणि माथेरान वासियांसाठी आम्ही ही आनंदाची बातमी दिली आहे की इथे डॉक्टर्सची नेमणूक झाली आहे आणि या दवाखाना सुद्धा हा भविष्यामध्ये अपग्रेड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिबिरामध्ये औषधांचं काय प्रयोजन केलं?
शिबिरामध्ये औषधं वाटप या ठिकाणी झालंय. शिबिरामध्ये ज्या जे औषधं लागतील ते पूर्णपणे या ठिकाणी पुरवले जाणार आहेत. शिबिरांच्या औषधाच्या बाबतीमध्ये आम्ही मोफत औषधं ही सगळी देणार आहोत. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.